नाहीये तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्त्रियांच्या उद्धाराकरता आणि शिक्षणासाठी कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत कबीर, संत तुकाराम या सर्व महामानवांना तुमच्या जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये प्रथमतः अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे जे महापुरुष आहेत, हे महापुरुष कुठल्या जातीपुरते मर्यादित नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संविधान लिहिताना प्रथमतः आणि अंततः मी भारतीय आहे हे पहिलेच भारतीय संविधानाची सुरुवातच आम्ही भारताचे लोक असे केलेले आहे. माझा कुठला धर्म नाही, मी कुठल्या जातीचा नाही, मी फक्त भारतीय आहे आणि भारतीय आहे, भारतीय हीच माझी ओळख असेल. ह्या पद्धतीने जगण्याचे आणि ह्या पद्धतीने जगावे असे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता मला प्रत्येक जण म्हणतं एका समाजासाठी, पण बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज एका समाजापुरते मर्यादित नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जर एका समाजाचा विचार केला असता तर संविधानामध्ये 340 कलम प्रथमतः ओबीसीचा टाकलं आणि त्याच्यानंतर SC ST चा विचार केला. बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः आणि अंततः भारतीय आहे हे सर्वांनी माहिती करून घेतलं पाहिजे. आजकाल स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी जे काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते, त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा त्यांना गुरु मानले तेव्हा त्यांनी विचार केला नाही, कारण की आजकाल माणूस विचार करतो त्या जातीतला माणूस, या धर्मातला माणूस. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचार बाबासाहेबांना पटले म्हणून त्यांनी गुरु मानले. मी एकच सांगतो, स्त्री कुठल्याही समाजाची असो त्यासाठी उद्धार करता एकमेव ठरला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरलेले आहे. हे सर्वांनी आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण की आजकाल जेव्हा जाधव सर, सचिन सर बोलले की संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, तर संविधान वाचवायचे कसे हा मोठा प्रश्न आहे आपल्यापाशी. तर संविधान कसे वाचवले पाहिजे, असे गुंडून ठेवून किंवा वाचवले पाहिजे नाही. जर संविधान आपण वाचले आणि जर आपल्याला समजलं संविधानामध्ये नेमकं काय आहे तर आपण ते संविधान वाचवू शकतो. कारण की सर देखील बोलले की जंतर मंतरवर 9 ऑगस्ट 2018 रोजी संविधान जाळण्यात आले. बाबासाहेब मुर्दाबादचे नारे दिले तर देखील आपण शांत आहे, कारण की आपली बुद्धांचे वारस आहे. पण त्या बुद्धांचे वारस आहे, पण त्यांना एक उदाहरण सांगतो, आम्ही बुद्धांचे वारस आहे पण भीमा कोरेगाव देखील विसरू नका. कारण की 500 महाराणी 28,000 पेशव्यांना कापण्याचे काम त्या काळात केले होते आणि त्यावेळी 28,000 कापण्याचे त्या विजय स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंदन केले आणि सांगितले, माझा समाज हा कुठला भेडबकरी काय नाही, ही नाही, डरपोक नाही. कारण की 500 शूरवीरांनी 28,000 जणांना कापण्याचे काम केले होते. ते भीमा कोरेगावला त्याच्यावर वाद चालू आहे, त्यावर जास्त मी बोलत नाही. कारण की मी जर बोललो तर उगाच काय गोष्ट ना, काय लोकांना त्याबद्दल वेगळी भावना निर्माण होऊ शकते. पण एक सांगतो, भीमा कोरेगावचा इतिहास वाचता तुम्ही, इतिहास लपवून तुम्ही ठेवू शकत नाही. कारण की तुम्ही जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिण्यासाठी संघर्ष करायला लागला होता. बाबासाहेब जेव्हा शाळेमध्ये जात होते तेव्हा त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी आले होते. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही एक सांगा की सूर्यापासून चंद्राची दूरी किती आहे. तर बाबासाहेब आंबेडकर मला काय माहित नाही सूर्यापासून चंद्राची दूरी किती आहे, पण मला एवढं माहित आहे, मला ह्या मडक्यापासून त्या मडक्यापर्यंत पाणी पिण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो. ज्या दिवशी पाणी वाटणारा येत नसे त्या दिवशी बाबासाहेबांना पाणी दिले जात नसे. इथल्या कष्टातून देखील बाबासाहेबांनी संघर्ष करून हा समाज निर्माण केला आहे. बाबासाहेब लास्टला जाताना एवढंच म्हटले आपल्या अनुयायांना की बघा, मी एवढ्या कष्टाने हा गाडा इथपर्यंत आणला आहे, इथून पुढे तुम्ही नेण्याचे काम करा. जर तुम्हाला जमले नाही तर तो गाडा तिथेच ठेवा, पण तिथे मागं घेऊ नका. कारण की काय संघर्ष करायला लागला. आता सगळ्यांना वाटतंय की जात धर्म संपली, संविधान लागू आहे, पण एवढे लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमध्ये एक घटना घडली होती, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. एक छोट्याशा बालकाने जर पाण्याला हात लावला होता तर त्याचा खून झाला होता, पण ती चौकशी कुठं झाली नाही. का झाली नाही? कारण आमचा समाज जागरूक नाही, आमचा समाज संविधान वाचत नाही, काय माहित नाही, काय नाही. बाबासाहेब आंबेडकर फक्त एका समाजापुरते आहेत का? नाही, कधीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जर समाजाचा विचार केला असता तर आजच्या
स्त्रिया इथे बसलेल्या आहेत. फक्त बौद्ध समाजाच्या स्त्रियांनी शिक्षण घेतलं असतं, पण आज प्रत्येक समाजाची स्त्री असू ती कुठल्याही समाजाची असू, आज कलेक्टर पदापर्यंत जाते किंवा राष्ट्रपती पदापर्यंत द्रौपदी मुर्मू मॅम बसलेला आहे. ती सर्व अधिकार हे उपकार कुठल्या बुवा बापूचे नाही, ते उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. हे जवान लक्षात घेतले पाहिजे. मग आपल्याला कळायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरते आहेत का? नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील प्रथमतः सगळ्यात पहिला कोल्हापूरच्या बिंदू चौकात तुम्ही आता देखील गेला तरी बघू शकता. भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये या जगातला पहिला पुतळा 1956 ला बाबासाहेब जिवंत असताना उभा केला. ते मराठा होते का? बाबासाहेबांचे विचार त्यांना कळाले होते. मी कुठल्या जातीचं नाव घेत नाही, कारण आजकाल घ्यायला भाग पडते. कारण बाबासाहेबांचे नाव घेताना बौद्ध समाजाचा विचार केला जातो, दलित समाजाचा विचार केला जातो. पण असं का म्हणलं जात नाही बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नेते आहेत? का म्हणणं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना देखील 1950 ला घटना लागू झाली, 1990 ला भारतरत्न दिला. का दिला? बाबासाहेब आंबेडकरांच्या देश घटनेवर देश चाललेला ना. अण्णाभाऊ साठेने देखील महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र व्हावं म्हणून चळवळ उभा केली, पण ह्या अण्णाभाऊ साठेने देखील भारतरत्न दिला नाही किंवा महाराष्ट्र भूषण दिला नाही, अशोक सराफला दिला. आम्ही विरोध करत नाही, ते कलाकार आहेत चांगले, त्यांना भेटला पाहिजे. पण या महापुरुषांना, महात्मा फुलेंना, जे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना देखील भारतरत्न भेटला पाहिजे. या महापुरुषांना आपल्याला भेटला पाहिजे. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला, 100 शतक मारलं तर लगेच घोषित करण्याचा सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला. का बाबासाहेबांना काय 1990 ला दिला? आता 1990 ला 40 वर्षानंतर बाबासाहेब तुम्हाला काय आले? संघर्ष झाला की बाबासाहेब आठवतात, काय झालं की बाबासाहेब आठवतात. संविधान बचाव, संविधान वाचवा यासाठी एक समाज पुढे येतोय. का सगळे समाज पुढे येत नाही? संविधान एका समाजासाठी आहे का? अजिबात नाही. सगळ्या समाजासाठी संविधान आहे. सगळ्या समाजाने पुढे आलं पाहिजे, सगळ्या स्त्रियांनी पुढे आले पाहिजे. आज देखील माझा आवाज जोपर्यंत जातोय त्या बहिणींना मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड विल लिहिलं होतं. हिंदू कोड विल मध्ये ज्या बायात परत त्या आहेत, विधवा आहेत, त्यांना संपत्तीमध्ये बराबरीचा वाटा एकमेव मिळवून देणारं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर आहेत. का समजत नाही? आणि त्याला समजते ती